महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, तीनही रत्नांना त्रिवार वंदन. या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसही त्रिवार अभिवादन. आजच्या धम्मवर्गामध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका, कुंदाताईंनी अतिशय सुंदर असं वाचन या ठिकाणी केलेलं आहे. तर काल आपण भिक्खू संघामध्ये फुटी संदर्भामध्ये भेद निर्माण करण्यासंदर्भामध्ये एक छोटंसं प्रकरण जे आलेलं होतं ते आपण बघितलेलं होतं. आज प्रमाणित वर्ग या अंतर्गत श्रेष्ठ धर्मासंबंधी प्रश्न, तर हे प्रकरण मला वाटते कालही वाचल्या गेलं, काल की परवाच्या दिवशी, आणि आजही परत एकदा कुंदाताईने हे प्रकरण वाचलेलं आहे. तर यामध्ये भगवान बुद्धाचे जे दोन वेगवेगळे विधान आहेत त्या विधानाच्या संदर्भाने राजा मिलिंदाचा भन्ते नागसेनाला जो काही प्रश्न आहे, तर त्यातला हा पहिला प्रश्न ते म्हणतात की, म्हणजे भगवान बुद्धाचं असं म्हणणं आहे की वासिष्ठाला उद्देशून भगवान बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की हे वासिष्ठ, जगामध्ये धर्म श्रेष्ठ आहे, या जगात आणि पुढील जगात सुद्धा. तर जगामध्ये धर्म श्रेष्ठ आहे, धर्माला त्यांनी श्रेष्ठ दर्जा दिलेला आहे आणि यात काही वाद नाही. धर्म हा श्रेष्ठच आहे. बुद्धाने स्वतःला सुद्धा धर्माच्या अनुषंगाने धर्माला श्रेष्ठ दर्जा दिलेला आहे, हे आपल्याला त्यांच्या एकंदरीत जीवनावरून दिसून पडतात. तर जगामध्ये धर्मश्रेष्ठ आहे हे भगवान बुद्धाचं पहिलं वक्तव्य. आणि मग दुसरं वक्तव्य असं आहे की एखादा गृहस्थ उपासक श्रोतापन्न प्रयत्नशील दृष्टीप्राप्त जाणकार असूनही त्याने सामान्य भिक्खूला किंवा श्रामणेराला अभिवादन करावे व त्याच्यासमोर उभे राहावे. तर हा एक प्रकारे विनयाचा भाग आहे आणि विनयाचा भाग असल्यामुळे या ठिकाणी एखादा गृहस्थ श्रोतापन्न जरी असला, प्रयत्नशील दृष्टीप्राप्त जाणकार इत्यादी शब्दांचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तो श्रोतापन्न झालेला असला तरी वरची पद प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्नशील आहे, दृष्टीप्राप्त आहे, त्याला दृष्टी प्राप्त झालेली आहे, समज निर्माण झालेली आहे, जाणकार आहे. ध्यानाच्या माध्यमातून त्याने अनेक गोष्टी जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. आणि असं असून सुद्धा तो गृहस्थ असल्यामुळे त्याने भिक्खूला अभिवादन करावे आणि त्याच्यासमोर उभे राहावे, असं सुद्धा भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. तर हे दोन प्रश्न वेगवेगळे आणि वेगवेगळ्या संदर्भाने आलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी भगवान बुद्धांनी हे शब्द वापरलेले आहे आणि या शब्दांना वापरून या ठिकाणी राजाच्या मनामध्ये जी काही दुविधा निर्माण झालेली आहे ती दुविधा त्यांनी भन्ते नागसेनासमोर ठेवलेली आहे. आणि मग ते म्हणतात की जर भगवान बुद्ध असं म्हणत असतील की हे वासिष्ठ जगामध्ये धर्म श्रेष्ठ आहे, या जगात, या दृश्य जगात व पुढील जगात सुद्धा, असे त्यांचे म्हणणे असेल, तर मग गृहस्थ उपासक श्रोतापन्न प्रयत्नशील दृष्टीप्राप्त जाणकार असूनही त्याने सामान्य भिक्खूला किंवा श्रामणेराला अभिवादन करावे व त्याच्यासमोर उभे राहावे, हे म्हणणे असत्य वाटते. जर दुसरं म्हणणं सत्य असेल तर पहिलं म्हणणं असत्य वाटते, आणि पहिलं म्हणणं जर सत्य असेल तर दुसरं म्हणणं जे आहे किंवा वाक्य आहे किंवा स्टेटमेंट आहे हे असत्य वाटते. अशा पद्धतीचा एक कॉन्ट्राडिक्टरी प्रश्न या ठिकाणी राजाच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि त्यावर भन्ते नागसेन त्यांना अतिशय योग्य पद्धतीनं उत्तर देताना आपल्याला दिसतात. आता हे जे काही पुढचं विश्लेषण आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, हे राजा,
भगवान बुद्धाने म्हटले आहे की हे वासेठ्ठ, या जगामध्ये धर्म श्रेष्ठ आहे. तर यामध्ये आक्षेप घेण्याचं काही कारणच नाही आहे, कारण संपूर्ण फिलॉसॉफी आपण बघितली तर धर्मालाच सर्वश्रेष्ठ स्थानी भगवान बुद्धांनी ठेवलेला आहे. त्यांचं स्टेटमेंट आपल्याला माहित आहे की जो मला पाहतो तो धम्माला पाहतो, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. म्हणजे मला पाहण्यापेक्षा तुम्ही धम्माला पहा, माझ्या पाठीमागे फिरण्यापेक्षा तुम्ही धम्माचं आचरण करा, माझं चिवर धरून माझ्या मागे मागे येण्यापेक्षा तुम्ही धम्माला जाणा, धम्माचं आचरण करा. अनेक ठिकाणी भगवान बुद्धांनी या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये सुद्धा आलेल्या आहेत, त्या आपण बघितलेल्या आहेत. तर ते म्हणतात की ही गोष्ट जी आहे ती बरोबर आहे, आणि जी दुसरी गोष्ट आहे की एखाद्या गृहस्थ उपासकाने जरी तो श्रोता पण न असला तरी मात्र त्याने भिक्षूला वंदन करावे. का करावे? तर याची कारणं दिलेली आहेत. आता ही जास्त अतिशय महत्वाची कारणं आहे. या कारणांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, अनेक लोक लक्ष देतात. ते फक्त बाह्य आवरणालाच पाहतात. जे दोन बाह्य बाबी किंवा बाह्य लक्षणे सांगितलेले आहे, या दोन बाह्य लक्षणाकडेच लक्ष देतात, परंतु बाकीचे जे 20 लक्षणं आहेत त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. तर वंदन कोणाला करावं आणि वंदन ज्याला आपण करतो त्याच्यामध्ये सुद्धा काय गुण असले पाहिजे? तो अवगुणी असेल तर मग त्याला वंदन करावं का? तर या बाबी आपल्याला विचारणीय अशा बाबी आहेत. तर ते सांगतात की त्या श्रमणामध्ये जे 10 गुण असले पाहिजे ते 10 गुण या ठिकाणी विशद करण्यात आलेले आहे की त्याने श्रेष्ठ नियमांचं पालन केलं पाहिजे. श्रेष्ठ नियम, पंचशील, अष्टशील, 10 शील हे श्रेष्ठ नियम आहेत. या नियमांचं काटेकोरपणे त्यांनी पालन केलंच पाहिजे ना, तेव्हाच त्याचं श्रमणत्व जे आहे ते श्रमणत्व फुलणार, त्या श्रमणत्वाला काहीतरी महत्व प्राप्त होणार. अग्रनियम म्हणजे भिक्षूंना किंवा श्रामणेरांना जे शील किंवा विनय घालून दिलेले आहे भगवान बुद्धांनी आणि त्याचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेले आहे, त्याला अग्रनियम असं म्हटलेलं आहे. त्याचा आचार व्यवहार योग्य पद्धतीनं असला पाहिजे. त्याचं चालणं, बोलणं, वागणं एकंदरीत सर्व समतोल त्याने आपल्या व्यवहारामध्ये साधला पाहिजे, है ना. तर आचार व्यवहाराच्या संदर्भाने बऱ्याच गोष्टी आपण सांगू शकतो. तुम्हालाही त्या गोष्टी आचार व्यवहाराच्या संदर्भाने बऱ्याच गोष्टी येतात. आपला जो काही एक दुसऱ्यांबद्दलचा व्यवहार आहे, आपण एक दुसऱ्यांबद्दल ज्या काही पद्धतीनं बोलतो, तर या सगळ्या गोष्टी आचार व्यवहारामध्ये येतात. आपला एकंदरीत विहार करणे म्हणजे आपण जे काही दिवसभर करतो त्या दिवसभरामध्ये आपण कशा पद्धतीनं विहार करतो, कशा पद्धतीनं वागतो, आपला वेळ कशा पद्धतीनं खर्ची घालतो, है ना. एकंदरीत या सर्व गोष्टी त्या विहारामध्ये येतात. 5वा आहे संयम ठेवणं. तर 6वा आहे संवर करणं. या दोन्ही गोष्टी एक दुसऱ्यांना पूरक आहे. संयम ठेवणं, संवर करणं. आपल्या इंद्रियांवर आपण संयम ठेवत असतो, आपण शीलांचा संवर करत असतो. आपल्या काया वाचा मनाने आपण आपल्या इंद्रियावर संवर करत असतो, सुरक्षित करत असतो त्याला. आपल्या स्मृतीपूर्वक जागृतीने आपण आपल्या इंद्रियावर एक प्रकारे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून आपल्या हातून होणारे जे दुष्कर्म आहे ते आपण टाळण्याचा प्रयत्न करीत असतो. याला संवर म्हटलेलं आहे. नंतर आहे शांती. त्याच्या मनामध्ये क्रोध नसावा, तो चिडचिडा नसावा, तो वायफळ बोलणारा नसावा, तो रागावणारा नसावा. पण अनेक भिक्षू आपल्याला असे दिसतात, छोट्या छोट्या गोष्टीसाठी रागावतात, चिडचिडतात, क्रोध निर्माण होते त्यांच्या मनामध्ये, कशाही पद्धतीनं उपासकांना बोलतात. अशा अनेक भिक्खू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्यांच्या मनात शांती दिसत नाही, त्यांच्या मनामध्ये विनम्रता दिसत नाही, त्यांच्या मनामध्ये काय म्हणतात बऱ्याच गोष्टी दिसत नाही, विनयाचं पालन करताना दिसत नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतात. भिक्षू म्हटल्यानंतर त्याने कसं राहायला पाहिजे?
परवाच्या दिवशी सकाळी सकाळी विहारामध्ये गेलो तर एक भिक्षू त्या ठिकाणी आलेले होते. तर खरं म्हणजे श्रेष्ठ म्हणजे सिनियर भिक्षू होते. विहाराच्या हॉलमध्येच फक्त अंतरवासावर आपलं वरचं सगळं अंग उघडे करून बसलेले होते आणि एक जण त्यांची मालिश करत होता. खरं म्हणजे अशा गोष्टी मुख्य हॉलमध्ये जिथे भिक्षुणी आहे, अगोदरच निवास करते आणि जिथे उपासकांचं येणं जाणं असते, अशा ठिकाणी एखाद्या भिक्षुनी आपलं अंतरवासाला सोडून वरचं सगळं अंग उघडं करून बसणं हे काही विनयाला धरून नाही का? हा विचित्रच प्रकार आहे. तर त्याने आपल्या रूममध्ये आतमध्ये जाऊन बसलं पाहिजे आणि ज्या काही या गोष्टी आहेत त्या त्यांनी केल्या पाहिजे. आता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याचा मी उल्लेख करणार नाही. असो, तर एक एवढा सिनियर भिक्षू जर अशा पद्धतीने वागत असेल आणि हे सगळं पाहून उपासकही काही बोलत नाही, उपासकही चुपचाप राहतात, तर असो, जाऊ द्या. सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहे पण मी काही सांगणार नाही. तर त्यामध्ये ह्या बाबी असायला पाहिजे, लज्जा असायला पाहिजे, भिक्षुनी लज्जा बाळगली पाहिजे ना. कारण नियम काय सांगतो, तर आपलं अंग भिक्षूंनी दाखवू नये, स्त्रियांना स्पर्श करू नये. काल काहीतरी एक विषय निघाला होता, मला वाटतं पद्माताईंनी विषय काढला होता. तो पद्माताईंनी विषय काढला होता, त्यांनी एका भिक्षूला प्रश्न विचारलेला होता. आज अनेक भिक्षू आपल्याला धागा बांधताना दिसतात आणि त्या धागा बांधण्यामध्ये विशेषतः महिला जास्त असतात. विनय असा सांगतो की तुम्ही महिलांकडे म्हणजे पाहणे सुद्धा वर्ज्य ठरवलेलं आहे बुद्धाने. पाहणे वर्ज्य ठरवलं असेल तर मग स्पर्श करणे तर त्याहीपेक्षा आणखी जास्त कठोर नियम आहे. आणि जर असा नियम असेल तर एखाद्या स्त्रीला धागा बांधताना तिच्या हाताला स्पर्श होतो भिक्षूचा, मग हे विनयाला धरून आहे का? मग हे विनयाला धरून नसेल तर मग सर्रासपणे भिक्षू विनय तोडतात. बुद्धाने कधी कोणाच्या हाताला धागा बांधलेला नाही. कारण आमच्या भगिनी नाही का, म्हणजे इतक्या धम्माच्या माध्यमातून सुद्धा अंधश्रद्धेमध्ये फसलेले आहे की हाताला धागा बांधला की आपलं बरं होते. आणि भिक्षू सुद्धा अशा त्यांच्या या मतप्रवाहाला दुजोरा देतात आणि त्यांच्या हाताला धागा बांधतात. भिक्षूंनी हे पटवून दिलं पाहिजे की धम्म या धाग्यामध्ये नाही आहे, धम्म त्या शिलाच्या पाण्यामध्ये नाही आहे. अनेक ठिकाणी विहारांमध्ये मोठे मोठे मडके ठेवले जाते आणि त्यामध्ये ते पाणी असते आणि ते पाणी घेण्यासाठी रोज घरून ग्लास वगैरे लोटे घेऊन येतात लोक आणि ते लोटा भरून ग्लास भरून ते शिलाचं पाणी आपल्या घरी घेऊन जातात. त्यांची भाबडी धारणा अशी असते की हे शिलाचं पाणी आपण ग्रहण केलं की आपलं काहीतरी मंगल होईल, आपलं काहीतरी कल्याण होईल. परित्राणाचा धागा बांधला की आपलं काहीतरी मंगल होईल, आपलं काहीतरी कल्याण होईल. ही चुकीच्या धारणा उपासक बाळगतात आणि त्या धारणांना एक प्रकारे चालना देण्याचं काम आमचा आदरणीय भिक्खू संघ सुद्धा करताना आपल्याला दिसतो. तर हे किती चुकीचं आहे की एखाद्या स्त्रीला भिक्षूचा स्पर्श होतो आहे, जेव्हा की त्या स्त्रीकडे पाहणे सुद्धा विनयाप्रमाणे भिक्षूला वर्ज्य ठरवलेलं आहे. तिथे अशा पद्धतीचे आचरण सर्रासपणे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि आपण काही म्हणत सुद्धा नाही. हे गुण भिक्षूंमध्ये असले पाहिजेत, हे या ठिकाणी भंते नागसेन त्यांना सांगत आहे. तो विनम्र असला पाहिजे, एकांतिक चर्या त्याने केली पाहिजे, एकांतवासात आपला वेळ घालवला पाहिजे त्याने, स्वतःला जाणून घेण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, है ना. आणि म्हणून एकांतिक चर्या यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. पूर्वीचे भिक्षू एकांतवासामध्ये राहायचे, कारण एकांतवासामध्ये गेल्याशिवाय स्वतःला जाणणं मुश्किल आहे. आजचे किती भिक्षू एकांतवास करतात हो, किती भिक्षू एकांतवासाला जातात नाही का? तपासलं पाहिजे ना आपण, स्वतःविषयीचं किती चिंतन करतात, किती वेळ ध्यानाला देतात. मी तर अनेक भिक्षू असे पाहतो की ते ध्यानच करत नाही, ध्यानच करत नाही, टीव्ही पाहत राहतात, सकाळी नाश्ता करण्यामध्ये गुंग असतात, बनवण्यामध्ये स्वतःच, कारण विहारामध्ये त्यांनी हे सगळं थाटलेलं असते, सगळं किचन रूम थाटलेली असते. आणि आजकाल तर सर्रासपणे जवळपास 70-80% भिक्षू सायंकाळी पण जेवतात.
आणि जेवण मागायची जर त्यांना लाज वाटत असेल तर मग आपल्या विहारामध्ये थाटलेल्या किचनमध्ये स्वतःसाठी काहीतरी बनवतात, चमचमीत बनवतात आणि ते खातात. असंही चित्र आपल्याला अनेक ठिकाणी बरं. चला, अपवादात्मक आहे तर गोष्ट वेगळी, 2-4% आहे, आपण समजू शकतो, ते राहतेच, माणसाच्या मध्ये प्रवृत्ती राहते. पण मॅक्झिमम जर असं चित्र असेल तर हे काही चांगलं चित्र नाही. टीकाटिप्पणीचा भाग नव्हे, पण जे दिसते ते हेच दिसते प्रत्येकाला, है ना, आपल्यापैकी प्रत्येकाला हेच आपल्याला अनुभवायला येते. आणि म्हणून जी गुण सांगितलेली आहे या ठिकाणी श्रमणांची, ते किती महत्वाची आहे. तर त्यांनी प्रेम केलं पाहिजे ना, प्रेम म्हणजे मैत्रीभाव त्याने विकसित केला पाहिजे. एकांत जीवन त्याने जगलं पाहिजे. पुढे आलेला आहे लाज बाळगणे. मी याचा उल्लेख अगोदरच करून टाकला. लाज बाळगणे, त्यांना लज्जा वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे, हा गुण आहे. लज्जा बाळगणं हा सद्गुण आहे बरं ना. विनियत धर्मामध्ये हा येतो, लज्जा. जे 51-52 विनियत धर्म सांगितलेले आहे त्याच्यामध्ये हा एक विनियत धर्म आहे की त्याने लज्जा बाळगली पाहिजे ना. आपल्या दुष्कृत्याची त्याला लाज वाटली पाहिजे. त्यासाठी त्यानंतरचा आहे वीर्यवान असला पाहिजे, तो प्रयत्नशील असला पाहिजे. सद्गुणांचा संचय करण्यासाठी त्याने प्रयत्न करत राहायला पाहिजे. आणि तो अप्रमादी असला पाहिजे, प्रमादामध्ये फसलेला नसला पाहिजे. आणि वारंवार भगवान बुद्धांनी हेच सांगितलेलं आहे. अगदी शरीर सोडताना सुद्धा, महापरिनिर्वाणाला जाताना सुद्धा भगवान बुद्धांनी हेच सांगितलेलं, अयं भिक्कवे अपमादेन संपादेत. हे भिक्षूंनो, प्रमादामध्ये फसू नका, प्रमादामध्ये पडू नका. अपमादेन संपादेत. तर अप्रमादी राहून संपादन करा, ज्ञान संपादन करा, धम्म संपादन करा आणि त्यातून स्वतःचा विकास साधून घ्या. नंतर आहे शिकवणुकीप्रमाणे आचरण. उद्देशाप्रती सजग असलं पाहिजे. तर एखादा चिवरधारी मनुष्य असेल, त्या चिवरधारी मनुष्याचा जो काही उद्देश असतो तो निर्वाण प्राप्त करणे, हाच त्याचा उद्देश असला पाहिजे. आणि आपल्या या उद्देशाप्रती सजग राहून त्यानं त्या पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजे ना. प्रयत्न वरती आलेलाच आहे, तो एक वीर्यवान असलं पाहिजे. प्रतिविचारणा, शीलाचे पालन, आसक्तीरहित त्याने असलं पाहिजे. आणि शिक्षापदांचे पूर्णपणे पालन करणे, विनयाचे पूर्णपणे पालन करणे. हे 20 जे श्रमणांचे धर्म आहे, त्या 20 श्रमणांच्या धर्मांनी तो युक्त असला पाहिजे ना. आणि म्हणून वरती म्हटलेलं आहे की 2 बाह्य लक्षण सुद्धा असले पाहिजे. तर तो काशाय वस्त्र धारण केलेला असला पाहिजे आणि डोक्यावरील केश कापलेला असला पाहिजे. तर तोच श्रमण अभिवादन, आदर, सन्मान व पूजा करण्यास योग्य होतो. ठीक आहे. तर बाकीच्या गोष्टी आपल्याला याचा काय अर्थ काढायचा, काय समजायचं, हे उपासकांनी समजून घेतलं पाहिजे, है ना. तर याच सद्गुणाच्या आधारे भिक्षू घडतो, तो त्या धर्माने संतुष्ट होतो, परिपूर्णता प्राप्त करतो, संपन्नता प्राप्त करतो, त्यात सामावून जातो व असेक भूमी म्हणजे उत्थान पथ, म्हणजे ऊर्ध्वगामी मार्ग, वरती जाणारा मार्ग, विकासाकडे जाणारा मार्ग, मुक्तीकडे जाणारा मार्ग, निर्वाणाकडे जाणारा मार्ग, त्याला उत्थान पथ असं म्हटलेलं आहे. आणि अशा या प्रयत्नातून तो अरहंत भूमीमध्ये प्रवेश करतो, अरहत भूमीमध्ये प्रवेश करतो. तर त्याचे प्रयत्न सुरू आहे. जर कोणी अरहत भूमीमध्ये जरी प्रवेश म्हणजे केलेला नसला तरी मात्र जे 20 गुण सांगितलेले आहे, तो श्रेष्ठ नियमानं वागणारा असावा, अग्रनियमानं, त्याचा आचार विचार, विहार, संयम, संवर, शांती, विनम्रता, एकांतिकचर्या, एकांत जीवन, लाज बाळगणे, प्रयत्न, अप्रमाद आणि शिकवणुकीप्रमाणे आचरण, उद्देश, प्रतिविचारणा, शीलाचे पालन, आसक्तीरहित जीवन, शिक्षापदाचे पूर्णपणे पालन, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी स्वतःमध्ये वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नरत दिसला पाहिजे. तो जर अशा पद्धतीचे प्रयत्न करताना दिसत नसेल आणि सगळं आचरण जर विसंगत पद्धतीनं आपल्याला दिसत असेल तर मनोभावे झुकण्याची आपलीही इच्छा होत नाही. होते का? केवळ चिवर आहे म्हणून. परंतु त्याच्यामध्ये जर हे गुण दिसत नसतील आपल्याला, अगदी विरुद्धच असे गुण दिसत असतील,
अनेक भिक्षू असे पाहतो की ते उपासकांपेक्षाही निकृष्ट पद्धतीचं आचरण करतात, निकृष्ट पद्धतीने वागतात, निकृष्ट पद्धतीने बोलतात. अतिशय वाईट अशा त्यांच्या प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. लोभ दिसून येतो, हे पाहिजे ते पाहिजे, तोंडानं मागतात. अनेकदा अनेक भिक्षू मी बघतो की आमचे ते प्रज्ञापालजी मरण पावले होते, इथले भिक्खू संघ आला आणि चक्क दुसऱ्या दिवशी त्यांचं सगळं जाळून वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे काही 15-20 भिक्खू संघ होते ते उपासकांना म्हणतात, आम्हाला मटण चारा, आम्हाला मटण चारा, चक्क बोलून दाखवतात. आणि आमचे उपासक चक्क मटण बनवून त्यांना चारतात. हा काय प्रकार आहे? अनेक उपासकांनी आपल्या मनातून नाही का ती इच्छा त्यागलेली आहे, ती तृष्णा त्यागलेली आहे, असं दिसून पडते. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की वंदन कोणाला केलं पाहिजे तर ह्या गुणांनी युक्त असणाऱ्या भिक्षूला वंदन केलं पाहिजे. कोणी जर तो उपासक श्रोतापन्न असला तरीही, तो उपासक श्रोतापन्न असला तरीही त्या भिक्षूला त्यांनी वंदन केलं पाहिजे. तर ही जी काही परंपरा आहे ती श्रेष्ठ परंपरा आहे. भगवान बुद्धांनी एक आदर्श समाजाचा नमुना म्हणून आपल्या संघाची निर्मिती केलेली आहे. आणि आपल्या संघाची निर्मिती करत असताना आदर्श जीवन कसं जगावं हे आपल्या आचरणातून भिक्षूंनी लोकांना दाखवावं, प्रेरित करावं. हा किती महान असा उद्देश होता, महान उद्देश होता. आपणही असं धम्म जीवन जगू शकतो, आपणही प्राप्ती करू शकतो, अशा प्रकारची प्रेरणा देण्याचं उत्तरदायित्व आदर्श समाजाचा नमुना म्हणून भगवान बुद्धाने या संघाची निर्मिती केलेली होती. आणि दुसरा महत्वाचा उद्देश की धम्माचा प्रचार आणि प्रसार लोकांमध्ये फिरून चरित भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय देव मनुष्यान. तर अशा पद्धतीचा जो काही संदेश आहे भगवान बुद्धाने भिक्खू संघाला दिलेला होता. आणि आदर्श समाजाचा नमुना कसा असला पाहिजे हे भिक्खू संघाकडे पाहून लोकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपलं धम्मजीवन उन्नत करता यावं, यासाठी प्रेरणा देणारा एक संघ भगवान बुद्धांनी निर्माण केलेला होता. आज खरंच हा संघ आपल्याला धम्मजीवन जगण्याची प्रेरणा देतो आहे काय, नाही का? म्हणजे मी सगळ्याच लोकांसाठी हे म्हणत नाही, तर काही जे अपवाद असतील त्यांना वंदन आहे, वारंवार वंदन आहे, वारंवार आम्ही त्यांच्या समोर झुकायला तयार आहोत, यात काही एक वाद नाही. तर मग पुढे असं म्हटलेलं आहे की यामुळे उपासक श्रोतापन्न असूनही सामान्य भिक्षूला अभिवादन करण्याकरिता जातात. श्रोतापन्न उपासक सुद्धा अशा या भिक्षूला त्यांनी वंदन केलं पाहिजे. आणि का केलं पाहिजे त्याची कारणं या ठिकाणी दिलेली आहेत. त्याची कारणं सांगताना ते म्हणतात की आश्रव क्षीण झाल्यामुळे तो श्रामण्याला प्राप्त झालेला आहे. आता विचार करा की ज्याला आपण वंदन करता तो आश्रव क्षीण झालेला आहे काय, किंवा नसेल झाला तरी तसे प्रयत्न करताना आपल्याला दिसते आहे काय, नाही का? आणि मग जर तसा गुण त्या उपासकाला दिसेल तेव्हा तो विचार करेल की हा याचे आश्रव काही ना काही प्रमाणामध्ये क्षीण झालेले आहे ना, आणि मला अजून ती वेळ आलेली नाही असा विचार करून असा जो उपासक आहे तो सामान्य भिक्षूला किंवा अशा भिक्षूला तो काय करतो, अभिवादन करतो. ही पहिली गोष्ट या ठिकाणी विशद केलेली आहे. मनाच्या पातळीवर तो उपासक जो आहे तो श्रोतापन्न आहे, 3 बंधने तोडलेली आहे त्याने. आणि तरीही एका चिवरधारी माणसाला, कोणत्या माणसाला, ज्याच्यामध्ये हे 20 गुण आपल्याला तो स्वतःमध्ये निर्माण करताना दिसत आहे, अशा भिक्षूला त्याने वंदन केले पाहिजे. दुसरा जो गुण सांगितलेला आहे तो भिक्खूंच्या अग्र परिषदेला प्राप्त झालेला आहे. तर त्या भिक्खू संघामध्ये तो सामील झालेला आहे, तो भिक्खू संघाचा एक भाग आहे. आणि त्या भिक्खू संघामध्ये तो सामील झाल्यामुळे त्याला जो काही एक मान आहे तो मान, नाही का, तर तो मान मला प्राप्त झालेला नाही. मी काही भिक्षू बनलेलो नाही, मी अद्याप त्या पदावर पोहोचलेलो नाही, स्थानावर पोहोचलेलो नाही, मला संसार त्याग करता आलेला नाही, भौतिकरित्या मला संसार घरदार सोडता आलेला नाही, पण त्या व्यक्तीने मात्र सोडलेला आहे. यामुळे
एक पाऊल तो माझ्या पुढे सामोर आहे, असा विचार करून तो जो गृहस्थ आहे, श्रोतापन्न असला तरी मात्र त्या व्यक्तीला तो प्रणाम करतो. तिसरं सांगितलेलं आहे की त्याला प्राप्ती मोक्षाचा पाठ ऐकण्याची संधी प्राप्त आहे, परंतु मला ती संधी प्राप्त नाही. तर प्राप्ती मोक्षाचा पाठ, तर प्राप्ती मोक्षाचा पाठ, आता याचा काय अर्थ लावावा? तर प्राप्ती म्हणजे प्राप्त करून घेणे आणि मोक्ष म्हणजे निर्वाण. तर निर्वाण प्राप्त करून घेण्याचा जो काही सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, भिक्खू संघाच्या माध्यमातून, त्यांच्या भिक्खू संघामध्ये असणाऱ्या आचार्यांच्या माध्यमातून त्याला तो म्हणजे मार्ग गवसलेला आहे असा विचार करून, आणि मला ती संधी अद्याप प्राप्त झालेली नाही असा विचार करून तो श्रोतापन्न उपासक त्या भिक्षूला वंदन करीत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे की तो दुसऱ्याला प्रवज्जित करतो, उपसंपदा देतो, नाही का. तो भिक्षू जो आहे, ज्याची स्वतः उपसंपदा झालेली आहे, असा जो भिक्षू आहे तो दुसऱ्यांना प्रवज्जित करतो. आणि जर तो थेरो असेल, महाथेरो असेल, तर तो दुसऱ्याला उपसंपदा सुद्धा देतो. हा अधिकार त्याच्याकडे आहे, तो अधिकार त्याला प्राप्त झालेला आहे. तर एक साधारण उपासक जो श्रोतापन्न आहे, तो हा विचार करतो, मी फक्त श्रोतापन्न आहे, पण मी दुसऱ्याला प्रवज्जित करू शकत नाही, मी दुसऱ्याला उपसंपदा देऊ शकत नाही. आणि या कारणामुळे तो जो उपासक आहे, जरी तो श्रोतापन्न असला तरी या कारणामुळे तो त्याला मान देतो, तो त्याला वंदन करतो. या कारणामुळे त्याला वंदन केलं पाहिजे. अमर्यादित शिक्षापदामध्ये समत्व पाहतो, परंतु मी असे करू शकत नाही. अमर्यादित शिक्षापदामध्ये समत्व पाहतो, परंतु मी तसे करू शकत नाही असा विचार करून, आता अमर्यादित शिक्षापदामध्ये समत्व पाहतो. आपण असं म्हणूया की जे काही विनय भगवान बुद्धाने सांगितलेले आहे त्या विनयाचं तो पालन करतो, पूर्णपणे पालन करण्याचा प्रयत्न करतो. 227 जे काही शील सांगितलेले आहे त्या 227 शीलांचं तो काटेकोरपणे पालन करीत असतो. तर मी काही तसा करू शकत नाही, कारण मी काही भिक्षू नाही, आणि म्हणून तो माझ्यापेक्षा जास्त शीलांचं पालन करतो असा विचार करून तो श्रोतापन्न उपासक त्याला वंदन करत असतो. त्यानंतर हे जे बाह्य स्वरूपातले गुण आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे. त्याच्या काखेतील जे केस आहे ते वाढलेले नसतात, तर नियमितपणे जे केस आहे अंगावरचे, बाह्य अंगावरचे, ते भिक्षूंनी काढले पाहिजेत. म्हणून भिक्षू दाढी आणि मिशी आहे ते वाढवत नाहीत, तर ते नेहमी ते साफ करत राहतात. वरचे केस डोक्यावरचे ते वाढू देत नाही, काखेतले केस वाढू देत नाही, त्यांना ते वारंवार काढावं लागतं, है ना. कारण ते जर ठेवतो म्हटलं तर मग त्याची जोपासना करावी लागते, त्याला स्वच्छ करावं लागते, त्याला आकार द्यावा लागते. दाढी असेल तर वारंवार त्याला दाढी करत राहावं लागते, केस असेल तर कटिंग करत राहावं लागते, त्याला तेल लावावं लागते, या सगळ्या भानगडी करावं लागते. आणि एखादा भिक्षू असेल तर तो या सगळ्या बाबीपासून अलिप्त असला पाहिजे, आणि म्हणून जी काही केस आहेत ती केस त्याला काढावी लागतात. परंतु एक साधारण उपासक असल्यानंतर आपण जे काही ह्या गोष्टी आहेत, आपण केस ठेवतो, त्याला आकार देतो, त्याला रोज धुवावं लागते, त्याला रोज तेल लावावं लागतो, कंगवा करावा लागतो, है ना. या सगळ्या भानगडी एक उपासक म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी ठेवत असतो, आणि म्हणून याला या सगळ्या गोष्टीला व्यवस्थितपणे ठेवावं लागतात. केसाला सुशोभित करावं लागते, नाही का. तर या सगळ्या गोष्टीपासून तो जो भिक्षू आहे तो अलिप्त असल्यामुळे असा विचार करून तो जो उपासक आहे तो श्रोतापन्न असून सुद्धा एका भिक्षूला वंदन करतो. तर पुढे असं म्हटलेलं आहे की हे राजा, येथे हे जे 20 श्रमण करण धर्म व 2 बाह्य लक्षण आहेत हे सर्व भिक्खूमध्ये विद्यमान आहेत. तो त्या सर्वांचे पालन करतो, दुसऱ्यांना सुद्धा तशी शिक्षा देतो, परंतु ते शास्त्र शिक्षापद माझ्याकरिता नाहीत असा विचार करून तो श्रोतापन्न उपासक सामान्य भिक्षूला अभिवादन करतो. तर ज्याप्रमाणे हे राजा, एखादा राजकुमार पुरोहिताकडे जाऊन विद्या ग्रहण करतो, क्षत्रिय धर्माचे शिक्षण घेतो, तो त्यानंतर अभिषक्त होऊन आचार्याला अभिवादन करतो की हा माझा शिक्षक आहे. अशा प्रकारे हे राजा शिक्षकाला आपला वंशज मानून श्रोतापन्न उपासक सामान्य भिक्खूला अभिवादन करण्याकरिता जातो. शिक्षकाला आपला वंशज मानून.
तर या ठिकाणी जो भिक्षू आहे तो शिक्षकाच्या ठिकाणी आहे, गुरुच्या ठिकाणी आहे, कारण त्याने चिवर धारण केलेलं असल्यामुळे बुद्धाच्या संघाचा घटक म्हणून समाजामध्ये आदर्श प्रस्तुत करणे आणि समाजाला योग्य वळण देणे, योग्य मार्गावर लावणे, आपल्या आचरणातून ते दाखवून देणे आणि आदर्श समाजाचा नमुना म्हणून संघाच्या माध्यमातून लोकांमध्ये चैतन्य निर्माण करणे, है ना, लोकांची ओढ धम्मामध्ये लागेल अशा पद्धतीच्या वातावरणाची निर्मिती करणे आणि ती आपल्या आचरणाच्या माध्यमातून अशी निर्मिती करणे, हा केवढा मोठा उदात्त असा उद्देश संघापुढे भगवंतांनी ठेवलेला आहे, एक नाही. तर अशा पद्धतीने हे सगळं प्रकरण आलेलं आहे. आणि त्यानंतर अतिशय महत्वाची अशी एक गोष्ट या ठिकाणी उल्लेख केलेली आहे भंते नागसेनांनी. तर भिक्खूंचे स्थान फार महत्वाचे आहे, असमान व विशाल आहे. विशाल आहे. हे राजा, जर एखादा श्रोतापन्न उपासक अर्हत्वत्वाची प्राप्ती करतो तेव्हा त्याची अवस्था दोन प्रकारची असते. एखाद्या गृहस्थाने अर्हत पद प्राप्त केलं तर मग काय होते, तर तो जिवंत राहत नाही, त्याच दिवशी त्याला परिनिर्वाण प्राप्त होत असते ना. त्याने चिवर धारण केलेले नाही आणि तो उपासक आहे, तर उपासक असताना जर त्याने अर्हत्व प्राप्त केलं, अर्हतपद प्राप्त केलं, तर मात्र त्याच दिवशी त्याचा निर्वाण होत असते, असा सुद्धा आपल्या साहित्यामध्ये उल्लेख आलेला आहे. किंवा मग त्याला भिक्खूभाव प्राप्त होऊ शकतो, म्हणजे त्याला संन्यस्त व्हावं लागेल, भिक्षू बनावं लागेल, उपसंपदा व्हावी लागेल, चिवर धारण करावं लागेल. तर अशा पद्धतीचे हे जे दोन उल्लेख या ठिकाणी आलेले आहे हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. तर हे राजा, ही प्रवज्जा अचल आहे, महान आहे, ढळणारी नाही, जर ती भिक्खूभूमी असेल तर. आणि ही जी काही अरहंतत्वाची बाब आहे किंवा स्थिती आहे किंवा ती जी काही अवस्था आहे, ती अवस्था भिक्खूभूमीमध्ये असेल म्हणजे ती ढळणारी नाही. आता तिथून मागे येण्याचा प्रश्नच येत नाही, ढळण्याचा प्रश्नच येत नाही. एक त्या ठिकाणी तो विराजमान झाला म्हणजे झाला, तर आता त्याच्या गतीमध्ये काही परिणाम होणार नाही. तो मुक्त अवस्थेला प्राप्त झाला, आता तो ढळणार नाही. तर अशा पद्धतीनं ह्या बाबी या ठिकाणी आलेल्या आहे आणि भंते नागसेनांनी अतिशय सुंदरपणे या बाबीचं उल्लेख केलेला आहे. तर ह्या सगळ्या बाबी या जो उपासक आहे, जो श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेला आहे आणि एक भिक्षू आहे, तर त्याला कोणत्या कारणामुळे त्या श्रोतापन्न उपासकाने अभिवादन केलं पाहिजे, या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहे. यावर आपण सगळ्यांनी चिंतन केलं पाहिजे. तर अतिशय सुंदरपणे या बाबी भंते नागसेनांनी राजा मिलिंदासमोर मांडलेले आहे. 9:15 झालेले आहे, म्हणून या प्रकरणाच्या अनुषंगाने जे काही मला सांगता आलं ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं सुद्धा खूप खूप पुण्यानुमोदन. खूप खूप धन्यवाद. याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.